आमचा युक्तिवाद सुरू आहे. काल तो अर्धवट राहिला. आता मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे. तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय. आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं. आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला. त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे. हे काही धर्मादाय काम नाही आहे. हे धार्मिक काम, धर्मादाय, हिंदुत्वाचं नाही. अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर, इंद्यांबरोबर आमचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा. तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला. अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली. तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं. त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे. मी कधीही या भूमिकेतून मत व्यक्त केलं नाही. दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपल्यावर जेव्हा पत्रकार विचारतात की आज काय झालं, तेव्हा मी आतमध्ये घडलेल्या आमच्या भूमिकेविषयी सांगतो. न्यायालयानं केलेलं जे मत व्यक्त आहे केलेलं त्याच्यावर बोलतो. पण माझं एक वाक्य मात्र कायम असतं, निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे. हे माझं मत कायम आहे. त्याच्यामध्ये मी कशाला सर्वोच्च न्यायालय, मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त कोर्टबाजी आम्ही पाहिलेली आहे. तुम्ही आत्ता कोर्टात जाताय हो. तुम्ही कधी साधे तुरुंगात गेला नाही, जेलमध्ये गेला नाहीत, आंदोलन केलं नाही, लाठी खाल्ली नाही. आम्हाला काय तुम्ही शिकवताय? असू द्या, न्यायालय आहे, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, दोन्ही बाजू ऐकल्या जातात आणि त्या ऐकल्याशिवाय कोणतंही न्यायालय निर्णय घेत नाही. पण आमच्या प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकली गेली नाही. निवडणूक आयोगात आधीच्या सुनावणीत हे आम्ही सांगतो आहोत. आणि जे वारंवार म्हणतोय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना, हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडू द्या की आम्ही निवडणूक आयोगाला कसं शेण भरवलं, निवडणूक आयोगाने कसं शेण खाल्लं, आम्ही कोणाकोणाला विकत घेतलं, आम्ही गुवाहाटीला कसे गेलो, हे त्यांना सांगायला पाहिजे त्यांनी. आम्ही तेच सांगितलेलं आहे ना. एक जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉनुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं, हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरोधात आणि 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये. इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून, सामुदायिक. आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून, फक्त काल पार्लमेंटला मुखदर्शन दिलं आणि निघून गेले. काल राहुलजींनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, तुम्ही म्हणता प्रेझेंटेशन, प्रात्यक्षिक, बरं का, अख्ख्या जगाने ते पाहिलं.
आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छिथू झाली. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे भारतासारख्या देशासाठी. परराष्ट्र धोरण जे विदेश मंत्रालय आहे ते फार जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा वाढवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी काम करतं. प्रधानमंत्र्यांनी कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणं किंवा पुरस्कार घेणं AIने बनवलेले त्यासाठी नाही, किंवा मिठ्या मारणं, घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे, याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात मला माहीत नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या संविधानाची प्रतिमा डागाळली. त्याचं काय? ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल मंजूर होण्यासाठी आजही वेगळ्या पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे सुद्धा संविधान गुदमरण्यासारखंच आहे ना, डागाळण्यासारखंच आहे ना. शिवसेना फोडणं, तृणमूल फोडणं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं, हे काय प्रधानमंत्र्याचं आणि अमित शहाचं काम आहे का? गृहमंत्र्याचं. काश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलेला आहे, देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे, बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, रुपया घसरतो आहे, देशाची पत जागतिक स्तरावर घसरते आहे. याच्यावरती प्रधानमंत्र्यांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का? या दोघांना भविष्यात म्हणजे 2029च्या आधी जावं लागेल, अशी या प्रकारची परिस्थिती जागतिक स्तरावर सुद्धा आहे आणि आपल्या देशात सुद्धा आहे. मोदी आणि शहा जातील.